नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जी.के. आणि करंट अफेअर्स चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटना आणि संसद यावरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न, जे एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी., पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयोगी आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टार्गेट प्रश्न क्रमांक 1. लोकलेखा समितीच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य हे लोकसभा सदस्यांमधून निवडले जातात? बरोबर उत्तर आहे 15. स्पष्टीकरण. लोकलेखा समितीत एकूण 22 सदस्य असतात. त्यापैकी 15 सदस्य लोकसभेतून आणि 7 सदस्य राज्यसभेतून निवडले जातात. टार्गेट प्रश्न क्रमांक 2. घटनात्मक तरतुदींचा भंग केल्याच्या कारणावरून मुख्य निवडणूक आयुक्तांना कोणत्या प्रक्रियेद्वारे पदावरून कमी करता येते? बरोबर उत्तर आहे महाअभियोग. स्पष्टीकरण. मुख्य निवडणूक आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच संसदेत महाअभियोग सदृश्य प्रक्रिया पार पाडून पदावरून दूर केले राहू शकते. टार्गेट प्रश्न क्रमांक 3. लोकसभेच्या अध्यक्षांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? बरोबर उत्तर आहे लोकसभा उपाध्यक्ष. स्पष्टीकरण. लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा लोकसभा उपाध्यक्षांकडे संबोधित करून सादर करतात. टार्गेट प्रश्न क्रमांक 4. लोकसभेच्या उपाध्यक्षांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांनी तो कोणाकडे सादर करणे आवश्यक आहे? बरोबर उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष. स्पष्टीकरण. लोकसभेचे उपाध्यक्ष आपला राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सादर करतात. हे दोन्ही पदाधिकारी परस्परांकडे राजीनामा सोपवतात. टार्गेट प्रश्न क्रमांक 5. कोणतेही धनविधेयक हे कोणाच्या पूर्वशिफारशीशिवाय राज्याच्या विधानसभेत मांडता येत नाही? बरोबर उत्तर आहे राज्याचे राज्यपाल. स्पष्टीकरण. घटनेच्या तरतुदींनुसार धनविधेयक विधानसभेत मांडण्यापूर्वी संबंधित राज्याच्या राज्यपालांची शिफारस असणे अनिवार्य आहे. असेच महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्स प्रश्न रोज पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.